उन्हाळा ऋतू संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत। मे महिन्याचा जवळपास 15 दिवस जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। अशातच राज्यभरात जे आहे ती पाणी टंचाई होताना पाहायला मिळते। खरं तर यावर्षी दरवर्षीपेक्षा अधिक जो आहे तो उन्हाळा जाणवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरातील धरणांची पातळी जी आहे ती खालवलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता पुणे जिल्ह्यातील नीरा खोऱ्यातल्या भाटघर या धरणावर आलेलो आहे आणि या धरणाची परिस्थिती बघितली तर या धरणात सुद्धा हा धरणाचा पाणीसाठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। फक्त केवळ 8% इतकाच पाणीसाठा जो आहे तो या धरणात सध्या शिल्लक असल्याचं पाहायला मिळते। खरं तर यावर्षी जो उन्हाळा जाणवत होता त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर या धरणातून उन्हाळी आवर्तन जे आहे ते खालच्या गावांना सोडण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे जे बाष्पीभवन या पाण्याचं झालेलं होतं उन्हामुळे, त्यामुळे हा पाणीसाठा जो आहे तो आता आपल्याला 8% आलेला पाहायला मिळतोय। खरं तर नीरा खोऱ्यातील हे प्रमुख धरण आहे। 24 TMC इतका पाणीसाठा जो आहे तो खरं तर या धरणाचा आहे। या धरणावरती भोर, पुरंदर, त्याचप्रमाणे बारामती, इंदापूर तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके जे आहेत ते शेतीच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। त्यामुळे हा धरणाचा पाणीसाठा जो आहे तो खरं तर महत्त्वाचा ठरतो। सध्या राज्यभरात अवकाळी पाऊस जो आहे तो बरसताना दिसतोय, मात्र मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो जर सुरुवातीला आला नाही, वेळेत आला नाही तर कुठेतरी पाणी टंचाईची समस्या आहे ती जाणू शकते। खरं तर जे नैसर्गिक स्थितीमुळे किंवा जे चक्रीवादळ येणार आहेत त्यामुळे कुठेतरी मान्सून पाऊस जर लांबला तर मोठ्या प्रमाणावर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांना कुठेतरी पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जे आहे ते जावं लागू शकतं। त्यामुळे मान्सून कधी दाखल होतो त्यावर आता या धरणावर अवलंबून असणाऱ्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो असणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, बोर, पुणे।